Good morning. Good morning. Good morning. What is your name? My name is Shnupriya Rajeshwar Pawar. थोड़ा आवाज मोठा. Class name? My class name is LKG. Good. बेटा मला सांग आता तुला मराठीमध्ये सांगायचं होतं. ओके, जसं आपलं इंग्लिश कॅलेंडर असतं तसं मराठीचा असतो. तर आपलं हिंदू धर्माचे लोक आहोत आपण, तर आपली मराठीमध्ये तुला माहिती आहे. तर मराठीमध्ये तुला सांगायची, हळू सांगायची. ओके, स्टार्ट. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. व्हेरी नाईस. गुड बेटा, व्हेरी गुड. आपला मराठीमध्ये पहिला दिवस कोणता असतो बेटा? चैत्र. हा, पहिला महिना कोणता असतो? चैत्र. आणि शेवटचा महिना कोणता असतो मराठी महिन्यातला? फाल्गुन. यस, वा. कोणता मग? फाल्गुन. आणि पहिला कोणता? चैत्र. राईट. आता मला सांग, आपल्या कॅलेंडर मध्ये 12 महिने आहेत 12th महिन्यात ना, तर ते कोणते सांग मला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड. आता मला सांग बेटा, त्या प्रत्येक महिन्यात दिवस असतात, तर त्याच्यामध्ये मला सांग असे महिने किती आहेत ज्या महिन्यामध्ये 31 डेज जातात? किती महिने आहेत? 31 वाले. 31 वाले 7 आहेत. आणि 30 वाले किती आहेत बेटा? 30 वाले 4 आहेत. 4 आहेत. आणि एक आहे 20 आहे, 28 या 29. राईट. मला सांग 30 वाले महिन्याचे नाव सांग बरं, ज्या महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. त्याचे पहिला कोणता येते? सांग. एप्रिल. हा, एप्रिल 1. गुड. एप्रिल. जून. जून नंतर जुलै. नाही, जुलै तेच आहे. सप्टेंबर आणि नोव्हेंबर. 4. आता मला 31 वाले महिने सांग. 31 ती मोजा शिकवले मी का? तुला मी शिकवलं ना. 31 चे महिने 7 आहेत ना, त्याच्यामध्ये पहिला मंथ कोणता आहे? जानेवारी. फेब्रुवारी 31 आहे. मग जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. शाबाश. गुड. मला सांग, आपल्या कॅलेंडर वरती रेड असतं तर डेट, रेड याच्यामध्ये कलर मध्ये, त्या डेट काय सांगतात आपल्याला? काय डायरेक्शन देतात? त्या दिवशी संडे किंवा स्कूलला हॉलिडे असतात की नाही. आणि हॉलिडे कधी असतात? एक तर संडेला असतात. संडेला कंपल्सरी असतात. पण काही काही महापुरुष जयंती पण असतात ना. आपण काल बघितली 14 एप्रिलला कोणाची होती? बाबासाहेब आंबेडकर. येस, होती की नाही. मग बाबासाहेब जयंतीच्या आपण काही रेड मध्ये सुट्टी दिली ना. मग कुठल्याही कॅलेंडर वरती जेव्हा रेड ने दाखवतात ना, ती स्कूलला सुट्टी असते बेटा. स्कूलला म्हणजेच नाही, पूर्ण देशामध्ये त्या महापुरुषाबद्दल किंवा एखाद्या सणाबद्दल सेलिब्रेशन करायचं असते ते दिवस. त्यामुळे सगळ्यांना सुट्टी दिली जाते. ओके, त्यांच्या कार्यानिमित्त. थँक्यू. व्हेरी गुड. मराठीमध्ये सांगितलीस तू, इंग्लिश मध्ये सांगितलीस, त्याच्याबरोबर डे सांगितली. थँक्यू मन. थँक्यू.